साहेब रोहिदासजी सालवी साहेबांचं नक्कीच प्रामुख्याने आगमन झालंय आणि त्यांचं सुद्धा या HMB चषकामध्ये सहर्ष स्वागत. तसेच आमचे पोलीस निरीक्षक आमचे बरेचसे पोलीस निरीक्षक यावेळेस मात्र आलेले आहेत या मैदानावरती. मात्र याच्यानंतरचा सामना पाहू शकता. या सामन्याचे आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आणि आमचे आयोजक सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत. जो एंटरटेनमेंट सामना असेल, पहिला एंटरटेनमेंट सामना तो लोढा ग्रुप विपक्ष पोलीस निरीक्षक. त्याच्यानंतर सोमवारच्या दिवसामध्ये पाहू शकता मलंगड लायन्स आणि मलंगड टायगर्स या संघामध्ये लढत. तर तो सोमवारी सामना असेल. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल त्या सामना पाहण्यासाठी नक्कीच यायचं आहे. भरपूर मोठा सामना असेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये आला होता. मात्र यावेळेस चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज राजेश याने. तर राजेश यांची तुलना केली जर बऱ्याचशा व्हेरिफिकेशन पाहायला मिळतात गोलंदाजाकडनं. तर मिश्रण केलं होतं, संकेत केलं होतं, एक लालसा निर्माण केली होती तर बॅकफूट कट शॉट खेळण्याचा. परंतु तसं काय गरजला पाहत नाही. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ करताय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह झालाय. तर चेंडूवर येतोय प्रदीप याला पाहतोय. जबरदस्त ऑन द स्टंप थ्रो भेटतोय. डीप मिड ऑन मधून क्षेत्ररक्षण घडलं जात आहे आणि या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावसंख्या धापालकावर एक येते आणि धावसंख्या धापालकावर पाहू शकता 28 धावा. तर 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 27 धावा कुठल्या होत्या. मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता विखुरलेले क्षेत्ररक्षक. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, शॉट लॉंग आउट मध्ये, शॉट डीप मिड गेट आणि शॉट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. हा चेंडू हवेमध्ये आहे, सरकून जात आहे. मात्र चेंडू यावेळेस 6 धावांसाठी माहिती हिटिंग करतोय. दिस इज अ 6 रन. 6 धावा. शरद पाटील जबरदस्त फलंदाजी करतोय. तर शरद पाटीलने या तरफ तर वैयक्तिक धावा कुठल्या तब्बल 20 धावा आणि त्याच्यामध्ये 3 षटकार दाखवले. जबरदस्त षटकार. वट प्रभावस, वट बॅटिंग पाहू शकता शरद. हा चेंडू पण एकदा चेंडू जात आहे डीप लॉंग ऑन मध्ये, सरकून जातो क्षेत्ररक्षक. सिंगलला प्राधान्य दिलंय. मात्र पाहू शकता यालाच म्हणू शकता आपण क्रिकेट. तर या प्रकारचं क्रिकेट आपण बिंदास पाहतोय. जेव्हा षटकारानंतर स्ट्राइक रोटेट करणं याला म्हणू शकता आपण क्लास क्रिकेट. आणि ज्या क्लास क्रिकेट दाखवलाय या बुर्दुल संघाच्या फलंदाजाने. तर तेवढाच बॅकफुटला सरताना पाहतोय आपण गोलंदाज राजेश पितले याला. हा चेंडू पुन्हा एकदा पॅड करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूवर आणि फलंदाज पाहत गरज होती का. बरेचसे प्रश्न आहेत. वाईट चेंडू आहे. फलंदाज बाद झाला ज्याने 20 धावांची बहारदार फलंदाजी केली होती. मात्र तोच फलंदाज बाद होताना पाहतोय आपण. महेश पाटील बाद झालाय का. नक्कीच महेश पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा शाफल झालाय. चेंडू हवेमध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक आणि यावेळेस एकदा फलंदाज
खेळताना पाहतोय मात्र HMB चषकामध्ये जबरदस्त आयोजन मात्र या आयोजनामध्ये होतोय तर या आयोजनाचे जेवढं वर्णन करत तेवढे कमीच आहे बऱ्याचशा संकल्पना आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जे लाईव्ह प्रसारण पाहतात आमचे जे प्रेक्षक वर्ग स्पर्धेच्या माध्यमातून आमचे अजून ते धावसंख्या दाबल खबर 42 धावा 42 धावा दाबल खबर 3 षटकाच्या सामन्यानंतर ड्रिंक्स टोली बाहेर येत आहे ड्रिंक्स चालक पाहू शकता देवीदास मात्रे ड्रिंक्स चालक 3 षटकाच्या सामन्यानंतर ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पाहू शकता सामना पुन्हा एकदा चालू होत आहे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या महान रोमांच कार्यालयामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय सर्व क्रिकेट रसिकांचा तर यावेळेस धावसंख्या धापलकावर 42 धावा मात्र चांगली धावगती उपरली आहे मात्र 3 षटकानंतर ज्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं होती त्याच प्रकारची फलंदाजी करताना पाहते आपण फलंदाजांना ज्या फलंदाजाने तब्बल 3-4 फलंदाज गमावतात 42 धावा कुठल्या आणि अद्याप 2 षटक बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये कितपर्यंत धावा कुठतोय मात्र समीकरण असेल तर यावेळेस जगदीश सेकंडला जगदीश आणि आपण पाहू शकता समोरच्या दिवसामध्ये हा सुद्धा फलंदाज आपल्याला मलंगड टायगर्स मध्ये खेळताना पाहू शकता आणि पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडूचा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर जर पोसरी संघाचं वर्णन केलं तर बिंदास प्रदीप हा फलंदाज सुद्धा आपण मलंगड लायन्स मध्ये खेळताना पाहू शकता कारण जे 2 संघाचं वर्णन केलं तर दोन्ही संघाचे चांगले फलंदाज आपण मात्र या मलंगड टायगर्स आणि मलंगड लायन्स मध्ये निवड झालेली आहे मात्र त्या फलंदाजांना मी नक्कीच विनंती असेल की शेवटच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी नक्कीच यायचं आहे आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मात्र चेंडूला पुल शॉट खेळताय आणि यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल सोडली जाते खराब फील्ड सिलेक्शन आणि मात्र यावेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण करताना पाहतो आपण क्षेत्ररक्षकाला धावसंख्या धापलकावर 1 ने येते 2 ने येते आणि धावसंख्या धापलकावर पाहू शकता 44 धावा मात्र 44 धावा कुठताना पाहतोय 37 षटक चालू असताना आणि मात्र या धावा रोखायला लागतील जवळजवळ या सकाळच्या सत्रामध्ये मी नक्कीच म्हणेल 55 ते 56 धावावर रोखून ठेवणं गरजेचं असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये सहजरित्या सामना जिंकू शकते फोजरी संघ मात्र विसरून चालणार नाही त्या फलंदाजाने चांगली कामगिरी दिली आहे चांगली पार्टनरशिप घडवली आहे हा चेंडू हवेमध्ये आहे जज करतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू यावेळेस सीमा पलीकडे HMB षटकार साधा बा तर धावसंख्या धापलकर पाहू शकता पण 50 धावा धापलकावर षटकार दाखवलाय नक्कीच आपण पाहू शकता बिंदास सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटतोय कारण याच्यानंतर सामना मनोरंजन सामना ज्याला म्हणू शकता आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सामना ठेवला गेला आहे कारण आपण पाहू शकता पोलीस निरीक्षक आणि लोटा ग्रुप या 2 संघामध्ये सामना होणार आहे आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या सामना पाहण्यासाठी वाढत चालली आहे त्यांचं सुद्धा सर्च स्वागत करतोय तर यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच धावसंख्या कुठल्या प्रकारची येताना पाहत नाही या चेंडूवर कारण महत्वाचं असेल तर गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी केली आहे या चेंडू मागे तर सक्षम घडला होता गोलंदाज मिश्रण केलं होतं आणि चेंडूला समजू शकला नाही फलंदाज आणि निर्धार चेंडू फेकलाय आणि धावसंख्या 50 धावा धापलकावर हा चेंडू पुन्हा एकदा हवेत चोपायचा आहे चेंडू सरकून जातो क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येणं सक्सेस होतं मात्र तसं घडलं नाही 2 धावा घेतल्या जातात आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धापलकावर पुन्हा एकदा वाढते आणि धावसंख्या धापलकावर पाहू शकता 52 धावा धापलकावर येते
तर 52 धावा धावपलकावर येते. मात्र चांगला क्रिकेट दाखवताना पाहतोय आपण या फलंदाजाला षटकारानंतर 2 धावा घेतल्या जातात आणि ह्या प्रकारच्या मात्र मध्ये चांगला परफॉर्मन्स. हा चेंडू पुन्हा एकदा शॉट आपल्या चेंडूचा उपयोग केला तर षटक क्रमांक 4 संपन्न आणि या 4 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या पाहायला भेटते धावपलकावर 52 धावा. आपण पाहू शकता लोढा ग्रुप चे सर्व खेळाडू इथे उपस्थित आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचंय. संगीत पाहू शकता डीजे मास्टरच्या माध्यमातून एकवीरा मातेला मानवंदना करताना पाहतो. जबरदस्त संगीत आणि पाहू शकता यावेळेस लोढा ग्रुप उपस्थित राहताना पाहतोय. त्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. कारण लोढा ग्रुपचे संघनायक आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर प्रवीण पाटील यांना उपस्थित. तसेच आमचे आयोजक योगेश दादा मात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. सरचे स्वागत. आदरणीय गजानन पाटील निलजे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. तर यावेळेस पाहू शकता 4 षटकांची सामना होतीये. तर 4 षटकामध्ये धावा जमवल्यात 52 धावा आणि जर विचार केला तर शेवटचे षटक त्याला स्लोगरचे षटक म्हणलं जातं आणि या स्लोगरच्या षटकामध्ये गोलंदाजीचा वापर करताना पाहतोय आपण गोलंदाजीच्या जोरावर प्रताप. हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जात आहे डीप लॉंग ऑन मध्ये. त्यावेळेस थोडस बॅकअप आणि 2 धावा घेतल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 54 धावा. आदरणीय प्रभाकर पाटील यांचं आगमन झाले. तसेच राजेश जाधव खंबीर नेतृत्व यांचं आगमन झालंय. हा चेंडू हवेमध्ये आहे बॅकफूट डीप मिडगेट क्षेत्रामध्ये आणि या वेळेस फलंदाज बाद. जयगादरी क्रिकेट संघ चिंचोली याच्या वतीने मात्र स्पर्धेचं आयोजन केलंय HFB चषक 2017. तर आपण पाहू शकता या मैदानाचं नामकरण केलं होतं आमच्या अमितदादा चिकनकर यांच्या विद्यमानाने या मैदानाचं नामकरण ठेवण्यात आलेलं आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानाचं नामकरण केलंय. मात्र यावेळेस सामना जबरदस्त वलन घेतोय. तो पुन्हा एकदा शपथ चेंडूला पार करण्याचा प्रयत्न सलग बिडस्टवर चेंडू जातोय. बरं कडाक्ष टाकलं जातंय. लीडिंग येच पंचांकडे मात्र चांगलंच अंपायर डिसिजन पाहायला भेटत. जर अंपायरिंग करणं धावसंख्या धावपलकावर स्थगित आणि धावसंख्या पाहू शकता 54 धावा. जी सुरुवात झाली होती दमदार सुरुवात मात्र सातत्यपूर्वक त्याला कामगिरी फलंदाज बाद संघाला
लगेच यथोचित स्वागत करतोय आपण पाहू शकता याच्यानंतर समोरच्या कंटांना एक रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र सरांना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत शुभ सकाळ सामना रंगाला पाहतोय बुर्दुली पक्ष भोसरी या दोन संघामध्ये राजडो जबरदस्त ट्राय करतोय चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू साधा मसाडी षटकार गोलंदाजी प्रताप जाधव याने चांगली फेकली होती मात्र ह्यानंतर षटकार दाखवलाय हा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन फुटवर्कचा वापर केला होता फलंदाजाकडनं डायरेक्ट हिट दिलाय मिडकीस मध्ये थोडासा खराब परफॉर्मन्स पाहायला भेटतोय डायरेक्ट हिट देण्याची गरज होती का बरेचसे प्रश्न होता फलंदाज आणि षटक क्रमांक 5 वर संपन्न आणि या 5 षटकानंतर धावसंख्या पाहू शकता आपण धाबलगावर 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष्य मात्र या 63 धावांचं लक्ष्य कशा प्रकारचे पूर्ण करेल मी नक्कीच पुन्हा एकदा प्राचारण करतोय आमच्या ठाण्याचा बुलंद आवाज याच्यानंतरचा सामना आपण पाहू शकता लोढा ग्रुप विपक्ष इनलाइन कॉप्स या संघामध्ये तर या दोन संघाच्या संघटनेला विनंती करतो की आपण याचं नाणेफेकीसाठी तत्पूर्वी मी विनंती करेल आमचे भाजपाचे चिटणीस साहेबांना की विद्यमान सरपंच साहेब यांचा सत्कार करायचा आहे ग्रुप ग्रामपंचायत नेवालीचे उपसरपंच साहेब आपण पाहू शकता व्यासपीठावर यांचा यथोचित सत्कार करायचा आहे हॅलो नक्कीच पाहू शकता आमचे विद्यमान उपसरपंच साहेबांचा यथोचित सत्कार होत आहे चला सामना चालू करा हेलो
हॅलो हॅलो चेक हॅलो डीजे थोडासा बेस कमी कर इको दे थोडासा हॅलो चेक हॅलो डीजे थोडासा बेस कमी कर इको दे थोडासा एक पॉइंट इको दे हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक थँक्यू तर नमस्कार सत श्री अकाल आदाब व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ प्रेझेंट आहे सर्व रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो जयगावती चिंचवले चॅम्पियन ग्रुप श्रीमानक चषक श्रीमानक चषक 2017 तमाम रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो तिथे बेस कमी कर जरा बॅलन्स कर जरा झिरो कर एकदम हॅलो चेक हॅलो चेक थँक्यू नमस्कार सत श्री अकाल आदाब व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट सर्वकडे प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो जगावती क्रिकेट संघ चिंचवले आयोजित एचएमपी ग्रुप हिंदू मुसलमान भाइयों की ये मैं कहूँगा बिल्कुल भाईचारे की बुजुर्ग हम देख पा रहे श्रीमंत गढ़ चषक 2017 तमाम कडे प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे एकदा हार्दिक स्वागत करतोय आजचा पहिला सामना रंगतोय एका बाजूला आपण पाहतो प्रवीणला उर्दू संघात अतिशय चांगला संघ आहे आणि एका बाजूला आपण पाहतो कोसरी संघाला बघूया सामना कसा रंगतोय तो प्रथम परिचय करताना बुलबुल संघात 62 धावा ठोकल्यात गडी बाद झाले ते फक्त 5 धावांची गरज आहे खूप मोठी धावसंख्या या मैदानात उभारण्यात यश लाभलंय प्रतिम आयोजन पाताक्षणी प्रेमात पडवशी खेळपट्टी आणि सुसज्जित आयोजनाचं पाहायला मिळतंय या उंच ट्रॉफ्यामध्ये आणि अजिमल गडाच्या पायथ्याशी आपण स्पर्धा पाहतोय आजचा 4था दिवस या स्पर्धेमध्ये सगळ्यांची स्पर्धा आपण पाहतो आणि रविवार सुट्टीचा दिवस त्याला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सुरू करा पंचाचा इशारा येतो स्टार्ट द मॅच साईकचा फलंदाज सज्ज झालाय तो आधी आणि आधीसाठी पहिला चेंडू जायला मात्र बॅकफूट लावून पंच करतो चेंडू लॉकअपच्या दिशेने जज करतोय सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला मात्र आकार येतोय 63 धावांची गरज आहे 5 षटकांमध्ये बघा पृथ्वी संघाला 5 षटकांमध्ये तब्बल 62 धावा ठोकल्यात आणि 63 धावांची गरज असताना मात्र खूप दमदार सुरुवात पाहायला मिळते शांत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज सज्ज तो गोलंदाज अंकुश बॉम्बे इज अ गुड क्रिकेटर त्यानंतर प्रदीप पाटील नंतर अधिक पितले याने मात्र प्रदीप पाटील याने मात्र स्ट्राईक केला राईट मोरती विकेट ऑन साइडला शपन केल्याचा प्रयत्न जज करतोय त्याचे फार वेगळा मिड विकेटला चेंडू डावला 2 धावांचा मारस 2 धावा होतील का सहजरित्या व्हेरी गुड मिडल विकेट गुड कॉल गुड क्रिकेट गुड कोऑर्डिनेशन खूप चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते याच बरं 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज आदित्य पितलेनं एका धाव्याने सुरुवात केली होती त्याला पहिला फटका लॉंग ऑफला दाखवला होता तर प्रदीप पाटील याने मध्ये पहिला फटका ऑन साइडला खेळतोय आणि 2 धावांच्या मध्ये सांगितलं असेल मात्र आकार देतोय एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा उशिरा रसिकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय आजच्या स्पर्धेत पहिला सामना आपण पाहतोय उर्दू थोडासा याने मात्र फ्लाय देतोय आणि 4 डीजे
Congratulations. 15 धावा आपण कधी बघू शकतो. आपण पहिल्या षटकात संपल्यानंतर पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण विचार भरपूर सगळ्यांना 18 धावा टाकल्या. त्याला खूप प्रगती झाली. या षटकामध्ये 15 धावा आल्या. ही स्पर्धा आपण पाहतोय श्रीमंत स्टेशन 2017 ही स्पर्धा आपण अप्रतिम स्पर्धा पाहतोय. हिंदू आणि मुसलमानांची एकता असलेली स्पर्धा सातत्यानं या स्पर्धेमध्ये आपण एक चांगलं वैशिष्ट्य बघून हिंदू आणि मुसलमान यांचं एकतेचं प्रतीक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय विनायकजी मात्रे माजी सभापती अंबरनाथ यांचं खूप चांगलं आयोजन तसेच तमाम ग्रामस्थांचं खूप चांगलं पाठबळ या स्पर्धेसाठी षटक समाजामध्ये गरज आहे. धावाची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा झाल्या. उर्दू संघ पहिल्या षटकामध्ये 18 धावा समीकरण 63 धावांची गरज असताना तर 15 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. षटक दुसरं सुरू होते. गोलंदाज सज्ज होते जगदीश पाटील. जगदीश पाटील आमच्या देशाचे चांगले समालोचक. तर गरज आहे ती धावांची. आता मात्र 63 धावांची गरज असताना 48 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. प्रत्येक षटकामध्ये मात्र 12 सरासरी काम ठेवावं लागेल. व्हेरी गुड डिलिव्हरी. जास्त गुड स्टामिंग मात्र लाईन बघावी लागेल. पंचांना सांगितलं की डॉट चेंडू गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. गोलंदाज खूप वेगवान बॉलची करतोय. पहिल्यांदा बॅकफुटला आला होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता मात्र अपोजिटरला शॉटचं सिलेक्शन करता आलं नाहीये. बॅकफुटला मात्र त्याचा वापर करता आला नाहीये. मुवमेंट खूप लवकर झाली नाहीये आणि शॉटचं सिलेक्शन न करता आल्यामुळे पहिल्या चेंडू आपल्या निर्धाव पाहायला मिळतं. गुड स्टार्ट. गोलंदाज जगदीश पाटील खूप चांगली सुरुवात करतोय बॉलिंगच्या माध्यमातून. ऑन साईडला चेंडू मात्र बिरकावून दिला. फ्लॅट स्टॉक गॅपमध्ये गेलं. सीमा पलीकडे दणदणीत चौकार. अधिक पितले यांच्या बॅटमध्ये देखील आपण चौकारमध्ये धावांचा पुढे सरळ एकूण धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या बघू शकाल आपण. धावांचा डोंगर मात्र उभा केला आहे. 19 या धावसंख्या आपण पाहू शकाल. 19 धावा होतात. बिनगडी बाद दमदार सुरुवात पाहिलं. दोन्ही फलंदाज मात्र रिदममध्ये खेळतात. दोन्ही फलंदाज मात्र चौफेर म्हणजे गरज चौका षटकांची आधी म्हणजे गरज सामन्याला मात्र फार वेगानं आकार येतो. 19 धावा 63 धावांची गरज असताना गुड स्टार्ट. ऑन साईडला यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता मात्र बॅकफुटला जाऊन पहिल्यांदा ऑफ साईडला स्क्वेअर कट करतोय. बॅकफुट स्क्वेअर कट पाहायला मिळतोय मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. उर्दू संघाला खूप प्रेशर घेतले स्वतःवरती कारण ज्या चुका त्यांना क्षेत्रक्षेत्रात दाखवल्यात त्या चुकांची किंमत मात्र त्यांना मोजावी लागते. अवांतर धावसंख्येला सातत्यानं मात्र वाढवताना आपण पाहतोय आणि धावांचा डोंगर उभा केला होता. दुसरं षटक P2चं षटक असं 21 धावा तब्बल आपण बघू शकाल. तर सन्मान जगदीश फुलोरे यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानपणा व्हावा. जगदीश फुलोरे साहेबांचं शुभ आगमन झालं. मी आपल्यास विनंती करतोय आयोजकाच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती स्थानपणा व्हावं. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळूंचं पंच कॉमेंटेटर आयोजक आणि आमचे सर्वांचे लाडके क्रीडामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो. 4था दिवस या स्पर्धेचा. एकूण 32 संघाची आपण स्पर्धा पाहतोय. उंच उंच ट्रॉफ्या आपण पाहतोय आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी सर्वोत्तम अतिशय मोठं वैशिष्ट्य म्हणजे व्यायिक या स्पर्धेमध्ये गुड टुर्नामेंट. लोकांच्या डोक्याला बिरकावून दिला. अप्रतिम टायमिंग. सीमा पलीकडं बिग षटकार. धावांची फक्त गरज 28 धावा आपल्यावरती. ऑन साईडला टॉपेज लागते. चेंडू मागे निघून जात आहे. फलंदाज बाद. प्रदीप पाटील मात्र बाद होते. तब्बल प्रदीपने आपल्या संघासाठी तब्बल 15 धावांचं योगदान दिलं. 17 धावांचं योगदान दिलं आणि पहिला गडी बाद पहिला धक्का याने मात्र पोहोचली संघाला.
स्पर्धा आपण पाहतोय. एकूण धावाला त्या 28-35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना कोण जिंकणार? पोचरी संघ स्पर्धेत उंच भरारी घेईल का की बुर्दुल संघ सामन्यामध्ये पोचरी संघाला थांबवेल का? पोचरी संघ विजयाचा झेंडा फडकावणार का की यावेळी बुर्दुल संघ 65 धावा करून प्रवीण मात्रेचा संघ या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेईल का? अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीणचा संघ आपण पाहतोय. बुर्दुल प्रवीणचा संघ आपण पाहतोय. 4 संघांना प्रथमपंच करताना 62 धावा टोकला. 63 धावांची गरज आहे आणि येणारी षटका आता मात्र 3. 18 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 35 धावांची. सामना कोण जिंकणार? सामन्याचा शेवट किती घातक असणार आहे? सामन्यामध्ये आपल्याला किती याने मात्र थरार क्रिकेटचा पाहायला मिळेल आणि सामन्यामध्ये किती उत्कंठा निर्माण होईल हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. नवीन फलंदाज मैदानी पाचा केला तर सचिन पितले. एक अतिशय मोठा फलंदाज, अत्यंत घातक फलंदाज. तर वनडाऊनचे फल अत्यंत घातक असतात, विस्फोटक असतात आणि त्यांच्यामध्ये मोठी फडकण्याची ताकद असते. फलंदाज सचिन पितले मात्र याने मात्र मैदानावरती पाचा करतोय. येणारे 18 चेंडू 35 धावांची. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. पहिला फेरीतला आपण पहिला सामना पाहतोय. सुपर संडेचा सामना आपण पाहतोय. बिग फाईट आपण पाहतोय. पोसरी वर्सेस बुर्दुल यांच्यामध्ये. पुढचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी द्वारले वर्सेस गांधारी यांच्यामध्ये आपण सामना पाहणार आहोत. त्यानंतर प्रेक्षणीय सामना याच्यानंतर आपण सामना पाहतो. तर एंटरटेनमेंट मॅच आपण प्रेक्षणीय सामना सुपर संडे लाईन कॉप्स वर्सेस लोडा ग्रुप यांच्यामध्ये. हिल लाईन पोलीस स्टेशन वर्सेस लोडा ग्रुप. म्हणजे पोलिसांना सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. कायद्याचे रक्षक, सदरक्षण आहे, खरं निग्रह आहे, निश्चित कायदा आणि सुव्यवस्था राखणं ज्यांच्या हातामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये समाज आपण सुरक्षित आहोत, त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. पुढच्या सामन्यामध्ये बेस्ट ऑफ लक बोधरी चंद्रपूर दोन्ही संघांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. येणारे 18 चेंडू आणि गेल्या 35 धावांची. सामना क्लोज आहे, खूप क्लोज आहे सामना. बघा एकीकडे बाद झाले फक्त आतापर्यंत 28 धावा आल्या 2 षटकामध्ये. 14ची सरासरी कायम लागले. आता येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती 35 धावांची. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना आमच्या विलाजी मात्र यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा. दॅट्स अ गुड टायमिंग. बघा फलंदाज ऑन साईडला बिरकावून देण्याचा प्रयत्न करतो. मात्र ऑफसाईडचा चेंडू जर तुम्ही ऑन साईडला घेत असाल तुमच्याकडे ते तंत्र असायला हवं. तुम्हाला चेंडूचा मेरिट पाहून खेळ करता यायला हवा. आणि पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. थोडीशी शैली वादग्रस्त आढळली गोलंदाजाची. बघा गोलंदाज अंकुश बॉम्बे त्या गोलंदाजानं उमेश कुंभारकर. मी आपणास विनंती करतोय आपण कुठे असाल तर तिसऱ्या पंचांची आपण जबाबदारी पार पाडायची आहे. थँक्यू सो मच. बघा ते मागून आलं स्क्रीनच्या. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. अजमलंग श्रीमलंगड माफ करा चषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतोय. अजमलंगच्या पायथ्याशीच ही स्पर्धा आपण मलंगडाच्या पायथ्याशी एन्जॉय करतोय. हिंदू आणि मुसलमानची एकता असलेली स्पर्धा. जशी तलोजाची स्पर्धा हिंदू आणि मुसलमानांची सर्वात मोठी महाराष्ट्रातील नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय. ही स्पर्धेनंतर आपण पाहतोय ही आजची स्पर्धा. नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा रतनबाज चषक सुरू झाले. या स्पर्धेमध्ये तुम्ही आमचं समालोचन मागच्या 2 दिवसामध्ये ऐकू शकाल. नंतरच्या तर एकूण धावा आल्या त्या एकूण 28 धावा. राईट राऊंड विकेट. आणि साईडला याने मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू क्लिक केलाय. ऑफ साईडला चेंडू राहतो. लॉंग आपल्या 2 धाव घेण्याचा मानस होता आणि त्यामध्ये यश येईल आपल्या फलंदाजाला. गुड रन मिळते विकेट. 2 धावांच्या बरोबर सांगितलं असेल मात्र वेगानं आकार येतोय. एकूण धावसंख्या बघू शकाल आपण धावा झाल्या त्या 30 धावा. 63 धावा उभारायचा. आउटफील्ड खूप फास्ट आहे. विकेट जर आपण पाहिले तर विकेटही मात्र स्पोर्टिंग खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. खूप टणक आणि पाटा खेळपट्टी पाहायला मिळते. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांना जास्त अनुकूल आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण आहे तर चेंडू टप्प्यानंतर खूप लवकर टेक ऑफ होतोय आणि हेच कारण की मात्र फलंदाजांना ही खेळपट्टी खूप मात्र अनुकूल पाहायला मिळते या सकाळच्या सत्रामध्ये. गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड टायमिंग. फलंदाज बॅकफुटला येऊन ऑफ साईडला स्क्वेअर करायचा होता. मात्र गती बघा अंकुश बॉम्बेच्या गोलंदाज खूप गती आहे आणि गोलंदाजाचा जर आपण स्टान्स पाहिला आपण त्याचा रिलीज ऑफ डिलीव्हरी बॅलन्स आपण पाहिला खूप चांगला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॅलन्सवरती स्वतःला बॅलन्स करतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. धावाचा मात्र थांबलेला. बॅकवर्ड स्क्वेअर कट चेंडू डाऊन होतो डीप पॉईंटला कव्हर पॉईंटला तिथे जज करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावांचा मानस. थ्रो मात्र उशिरा येतोय. थोडासा बॅकअप उशिरा होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि हेच तर वैशिष्ट्य आहे पोचरी संघाचं. जिथे 1 धाव तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात आणि खूप प्रेशराईज केलं त्यांना. बुर्दुल संघाच्या जे खेळून खूप प्रेशराईज केलं फिल्डिंगमध्ये आणि याचाच कारण की आपण 2 धावांच्या बरोबरीनं सांगितलं अजून वेगानं पुढे सरकतंय. एकूण 30 षटक मार्गास असताना 63 धावांची गरज असताना धावांचं मात्र पुढे सरकतं. एकूण धावा आतापर्यंत आल्या त्या 32 धावा. 31 धावांची अजूनही गरज येतो सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही बॅलन्स आहे. हो दॅट्स अ गुड टायमिंग वन्स अगेन. आणि मात्र फलंदाज आता बाद ठरेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय तो सचिन पितले. बॅक टू पॅव्हलियन. 4 धावांचं फक्त योगदान.
तुम्ही बघू शकाल युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात तुमचं हार्दिक स्वागत. मी मच्छिंद्र पाटील रायगड तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करीत आहोत. तर ही स्पर्धा लाईव्ह तिसाई सॅटेलाइट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबला आपण पाहतोय. आमदार सन्मान्य गणपत गायकवाड साहेबांच्या या सौजन्याने ही आपण लाईव्ह स्पर्धा पाहतोय. त्यांचं हृदयाच्या अंतर्गतापासून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ना. बॅक टू क्रिकेट तिसऱ्या षटक मार्गात असताना मात्र एक गडी धावचित बाद झाला, तर 2 गडी बाद झालेत. धावांचा पुढे सरकतोय. एकूण धावा बघू शकाल आपण स्कोर कार्डवरती 32 धावा आतापर्यंत आल्यात. 31 धावांची अजूनही गरज आहे. सामना मात्र शेवटच्या मोडमध्ये आता मात्र याला मात्र आपल्याला अत्यंत उग्र रूप धारण करताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. सिंगल मात्र पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने मात्र षटक समाप्त होते. तिसरं यशस्वी षटक समाप्त होते. येणारे 12 चेंडू आणि गरज होती मात्र आता 30 धावांची. 33 धावा धावत 12 चेंडू 30 धावा. ड्रिंक स्टॉल मैदानात आपण बघू शकाल. डीजे तुम्हाला हा सामना संपला. डीजे तुम्हाला माईकची सेटिंग करायची आहे. कशी करायची तुम्हाला आम्ही निश्चित सांगू. पण तुमची माईकची सेटिंग बिलकुल नाही आहे. तुम्ही उगाच बेस सोडलाय आणि इकोचा तुमचा काही संबंध नाही आहे. थोडासा आपण हा सामना संपला तर माईक ॲडजस्ट करू जरा. तर षटक संबंध होते. तिसरं धावाल्यात ते आतापर्यंत आपण पाहतो 33 धावा. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 30 धावांची. बघा ड्रिंक स्टॉल मैदानावरती HMB म्हणजे हिंदू मुस्लिम बांधव ग्रुप आपण श्रीमलंगड चषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात पाहतात तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. यू आर ऑल्सो मोस्ट वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व गणमित्र स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. येणारे चेंडू 12 आणि 30 धावांची गरज. सामना खूप टसन पाहायला मिळतोय. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये रंगतोय. मध्ये सामना कोण जिंकणार, बुर्दुल जिंकणार की पोसरी जिंकणार, हा मला खूप मोठा यष्टप्रश्न निर्माण होतोय. 5 दिवसांची स्पर्धा. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्मान्य विलासजी माद्रे साहेब, माजी सभापती अंबरनाथ यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतो. तसे तमाम ग्रामस्थ मंडळ यांच्या चिंचवलीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. या स्पर्धेला खूप मोठं मी म्हणेन सन्मान्य गणपत गायकवाड साहेब यांचं खूप मोठं आमदार आहेत. ते सध्या विद्यमान आमदार कल्याणचे. त्यांचं खूप मोठं पाठबळ आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांच्याच माध्यमातून आपण लाईव्ह दिसाय सॅटेलाइटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया आपण. येणारे चेंडू 12 आणि गरज येते मात्र 30 धावांची. सामना लगेच सुरू करू आपण. पंचा जास्त वेळ नको कारण आपल्याला यानंतर एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपल्याला खेळवायचा आहे. पोलीस कर्मचारी आणि यांच्यामध्ये आपण एक सामना पाहणार आहोत. खूप मोठा सामना एन्जॉय करता येईल तुम्हाला. आताच झालेल्या टायगरच्या नाईट स्पर्धेमध्ये पोलिसांनी एक सामना जिंकला होता आणि आयोजकांवरती मात केली होती. तसा एक सामना आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेमध्ये सुद्धा. एका 12 चेंडू आणि गरज येते 30 धावांची. पहिला चेंडू याला मात्र भिरकावून दिलाय जज करतोय आणि चेंडू मात्र हवेच्या वेगात थोडासा बाहेर जातो. गुड कॅच आणि फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का. 11 चेंडू 30 धावांची गरज. आणि प्रवीण कुमार यांचा आपण आवाज ऐकला असेल. कोळीवाड्याची शान 2014-15चं सर्वात फेमस गाणं. 2016ला आपण पाहिली शांताबाई आणि 2017ला आपण पाहतो सैराट.
तर येणारे चेंडू 11-30 धावांची गरज. सामना क्लोज आहे बघा, अत्यंत क्लोज सामना पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूची गडी बाद झालाय. तब्बल 12 धावांचं योगदान दिलं फलंदाजानं आणि फलंदाज अधिक तिथले मात्र बॅक टू पॅव्हिलियन. आता येणारे चेंडू 11 आणि 30 धावांची गरज. बघायचं सामना कशा रीतीने पाहायला मिळतोय, सामन्यात किती थरार पाहायला मिळतोय आणि सामना किती खुन्नस होईल आणि सामन्याचा शेवट किती घातक असणार आहे हे पाहणं पाहायचे असणार आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. येणारे चेंडू 11 आणि 30 धावांची गरज. थरार क्रिकेटचा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. प्रेक्षकांची मात्र मनं जिंकतोय आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम सामना खूप गरम झालाय या सकाळच्या वातावरणामध्ये. मोठा फटका यायला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. चेतक जज करतो त्याच्या बघ्याच्या बाहेर. दॅट्स 96. DJ Saurabh. बघा फलंदाज प्रताप जाधव हा 34 नंबरचा फलंदाज आलेल्या षटकारा खाते सुरुवात करते. समीकरण बदलते. येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना बघा एक टप्प्यामध्ये येतो आणि षटकार माझा टायमिंग लागतोय आणि या षटकारामध्ये सामन्यात पुन्हा एकदा एक संशय निर्माण केले. हा चेंडू फक्त दिशा देतोय शतकच्या नावामध्ये. फलंदाज बाद. अजून एक धक्का पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 24 धावांची. 9 चेंडू 24 धावा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता माजी सभापती सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर नवीन फलंदाज सुभाष पाटील मध्ये भाषण करतोय. येणारे 9 चेंडू आणि गरज ती मात्र 24 धावांची. सामना बघा अजूनही बॅलन्स पाहायला मिळतोय. सामना हे आले मात्र आपल्याला नाट्यरूप पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं की भोसरी संघ जिंकेल. मध्ये तिसरे षटक संपलं तेव्हा असं वाटलं की बुर्दू संघ जिंकेल. मध्ये जेव्हा 4थ्या षटकाला सुरुवात झाली असं वाटतं की दोन्ही संघ स्पर्धेमध्ये मात्र सामना सोडण्यास तयार आहे. जिद्दीनं दोन्ही संघ मात्र आपला सामना मात्र कमवण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. 9 चेंडू आणि 24 धावा. सामना खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. दॅट्स गुड दिलेली टायमिंग. बघा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. फलंदाजानं मात्र बीट करतोय आणि फलंदाज मात्र पंचांकडे अशा पद्धतीने पाहत बसतात. येणारे चेंडू 8 आणि आता मात्र 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे मात्र आता 3 धावांची गरज आहे भोसरी संघाला सामना जिंकण्यासाठी. फ्रंटफुटला आला फलंदाज. ऑन द राईट खेळतोय. फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होतोय आणि 5वा धक्का याने मात्र भोसरी संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला धीरजच्या माध्यमातून एक षटकार आला होता. षटकामध्ये तरी सुद्धा धीरजने मात्र आतापर्यंत 3 गडी बाद केले. ओव्हर हॅट्रिक प्राप्त करतोय आणि येणारे चेंडू 7 आणि 24 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी बघा. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, आपला स्टँडर्ड, आपण किती चांगला क्रिकेट खेळू शकतोय याचं उदाहरण दिलं धीरज पाटीलनं. दुसऱ्या चेंडूची षटकार आला होता, मध्ये स्वतःला बॅलन्स केलंय आणि आपण किती चांगला क्रिकेट खेळू शकतोय याचं एकमेव उदाहरण दाखवलंय. येणारे चेंडू आता 7 आणि गरज ती 24 धावांची. येणारा चेंडू खूप महत्वाचा असणाऱ्या सामन्याचा. जर येणाऱ्या चेंडू चौका षटकार आला तर सामना बॅलन्स होईल आणि जर येणाऱ्या चेंडू सिंगल डबल धावाले तर मात्र बुर्दू संघाच्या बाजूला सामना जास्त कौल देईल. राईट अराउंड विकेट. Oh, that's a good starting once again. आणि षटक समाप्त होते. फक्त 6 धावा आहेत. 3 गडी बाद केले. एकच षटकार लागला आणि जवळजवळ 3 गडी बाद करून 2 चेंडू याले मात्र निर्धाव फेकले. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. येणारे 6 चेंडू आणि गरज मात्र 24 धावांची. तर या दरम्यान या सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय राजेशजी पाटील साहेब सरपंच बुर्दुल यांचे ते शुभ आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय आपण स्थानपणे भाऊ व्यासपीठावर देऊन त्यांच्या सौम्यत सन्माननीय श्री मनोहर
मोहन जाधव साहेब ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे शुभ आगमन झालंय. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर सुनील पाटील बुर्दुल यांचे इथे शुभ आगमन झालंय. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपणही व्यासपीठावरती यावं आणि स्थान बनवावं. वी आर मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. वन्स अगेन सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करत आहोत. येणारे 6 चेंडू आणि गरज 24 धावांची. बघा या षटकामध्ये सामन्याला किती कलाटणे आले. 30 धावांची गरज होती 12 चेंडूमध्ये आणि धीरजला जे षटक हाताळलं आणि प्रवीणने धीरजवरती भरोसा दाखवला. तो भरोसा संपादित केला आणि मात्र पोसरी संघात थोडंसं बॅकफुटला आणलं. पोसरी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर आता मध्ये काहीतरी करावं लागेल कारण सामना आता तुमच्या खूप जवळ आलाय. हा सामना खूप क्लोज आहे. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना बॅलन्स नाहीये कारण सामना 60% आपण पाहतोय उर्दू संघाच्या बाजूला पाहायला मिळतोय आणि 40% सामना मात्र आपण पाहतोय पोसरी संघाच्या बाजूला पाहतोय. जर पोसरी संघाला सामना जिंकायचा असेल आता मात्र मोठी फटकेबाजी खेळावी लागेल बिकॉज यू डोंट हॅव एनी टाइम बिकॉज नाव क्रिटिकल सिच्युएशन फॉर द पोसरी टीम. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. आमचे सर्वांचे लाडके आयोजक विलासजी मात्रे यांच्याकडे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येणारे 6 चेंडू आणि 24 धावा. थरार क्रिकेटचा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय आणि सामना मात्र खूप गरम होतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न एज लागते चेंडू मागे निघून जातोय आणि शतरक्षक जज करतोय. आणि मात्र डीप दरम्यान रिझल्ट लागतोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. प्रवीणला मात्र चेंडू बीट करतोय आणि 2 धावांच्या बरोबर सांगितलं असेल आकार येतोय. येणारे चेंडू 5 आणि 22 धावांची गरज. चौथं षटक खूप चांगलं फेकलं गेलं धीरजने त्यामुळे खूप जास्त या सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण केला बुर्दुल संघासाठी. मात्र चौथं षटक थोडंसं पोसरी संघाला कमकुवत करून गेलं कारण फक्त 6 धावा उभारल्या षटकामध्ये त्यामुळे सामना थोडासा बॅलन्स पाहायला मिळत नाहीये. उलटा चेंडू याने मध्ये चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑफला जज करतोय. थोडंसं चुकीचं फील्ड शतक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र सहज पूर्ण होतील आणि सिंगल डबलच्या मध्ये धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. येणारे चेंडू 4 आणि गरज ती मात्र 20 धावांची. आता सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय. पोसरी संघानं सुरुवात खूप दमदार केली होती. 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा ठोकल्या त्या संघानं आणि 3 षटकामध्ये फक्त 33 धावांची गरज होती आणि 2 षटकामध्ये 30 धावांची गरज होती. यावेळी मात्र एज लागते चेंडू मागे निघून जातोय. डीप दरम्यानला पुन्हा एकदा तो शतकच्या चेंडूला बॅकअप करतोय. तोपर्यंत फलंदाज याच फलंदाज बाद फक्त एक सिंगल. येणारे चेंडू 3 आणि गरज होती मात्र खूप मोठ्या धावांची. आता विकेटची मात्र बरोबरी होते. जर 3 षटकार मारले 3 चेंडूमध्ये तर सामना जिंकू शकेल टॉसच्या आधारावरती. कारण स्पर्धेचा नियम क्रमांक 6 मला सांगतोय जर सामना बरोबर सुटला तर प्रथम विकेटला प्राधान्य दिलं जाईल आणि विकेटची बरोबरी असेल तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल. त्यामुळे आता शेवटची संधी असलेल्या पोसरी संघाजवळ अभी नाही तो कभी नाहीचा मौका फिर का मिळेगा. येणारे 3 चेंडू आणि गरज ती मात्र 19 धावांची. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारले तर बुर्दू संघाला पराभव स्वीकारावा लागेल. मात्र ती ताकद आहे का फलंदामध्ये, ती कुवत धवक पाहायला मिळेल का त्या फलंदाज हे पाहणं गरजेचं असणार आहे. येणारे चेंडू 3 आणि 19 धावांची गरज. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यामध्ये खास सामना खूप चांगला त्यानंतर पाहण्यामध्ये प्रेक्षकांचे मात्र मन जिंकचा सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. याने मात्र लेग बाईटचा बंद करण्याचा इशारा. दॅट्स अ माइटी चौकार पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार लक फॅक्टर. सूरज पाटील शेवटच्या षटकात 2 चेंडू आणि 15 धावा. आता मध्ये सामन्यात राम नाहीये. सामन्यात जिवंतपणाने फुलटॉस चेंडू अजूनही पोसरी संघ संघर्ष करतोय. पोसरी संघाचं चुकलं कुठं मी तुम्हाला निश्चित सांगेन. पोसरी संघानं जे 4थ्या षटकामध्ये विकेटचं सातत्य कंटिन्यू ठेवलं तिथे चुकलं पोसरी संघाचं. 2 षटकामध्ये खूप चांगली सुरुवात मिळली होती पोसरी संघाला. त्यांना 28 धावा ठोकल्या होत्या आणि 3 षटकामध्ये फक्त 33 धावांची गरज होती. मध्ये 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत आणि इथेच चुकलं पोसरी संघाचं. त्याला पोसरी संघाला सामना गमावा लागलाय. पोसरी संघाचे संघनायक त्यांचे खेळाडू त्यांचे पाठीराख्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला, चांगलं सहकार्य केलं त्याचे तुमचा हार्दिक आभार. आत्मपरीक्षण करा, कुठे चुका झाल्यात ते सुधारित करा. पुढच्या वाटसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन.